गावचे मसलीहून आले का? धन्यवाद बाबा. मसलीवरून एकटेच आले की बुडीले आणलं? एकटे म्हणजे तुम्ही ऐका, बुडीनं घरीच मराव, नातू घेऊन 4-5 भलते म्हणून तर तुमची तब्येत चांगली आहे. बुडी मारे मरमर करते, तुम्ही फक्त भाजी असं कर तसं कर, हालत पाहिली त्याशिवाय माणसाची हालत बनतच नाही. ते फक्त माझी हालत काऊन अशी आहे, 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो महाराज आहो, तरी झालं हट्ट्याच आहे. कारण आहे ना, नेट लावून घेतो ना, मग जिओचा लाव की आयडियाचा लाव. हे मागच्या बाजूला वा काका, तुमच्या मागे राहायच्या लोक बसेल आहेत, या पोरग उभं काऊन राहिलं? अबे ओ बस ना भावा. अरे मागच्या लोकांना दिसू देता की नाही की तुमची टीव्ही पाहा? वायरिंग देऊ काय त्याच्या जवळ? त्या पांढऱ्या दुपट्यावाल्याने बसवा खाली, बसा खाली, बसा खाली, मागून दिन नाही एखादा मारून. मग सर्व माई बापांना धन्यवाद. कॅमेरामनचं लक्ष पहा, सर्व बाहेरचे फोटो काढून राहिला. लय जादूवर आहे. नाही फिरू आम्ही आता काढले पाहिजे, तुम्हाला माणसं दिसतच नाही. हॅलो. आणि चांगलं चुंगलं फेसबुक असलं की बरोबर तिकडेच लावत ते कॅमेरा. आता माणसाईकडे फिरवाना सत्या पालवर काय, मला फेसबुक तरी कोणाला दाखवायच्या लायकीचा आहे का? 67 वर्षाचा झालो ना मी, आता काही दम राहिला का मला? तुम्हाला राग नका येऊ देऊ. मी कोणाला बोललो ना तर मला मिळवा लागते ना तुम्हाला, नाही तर त्या म्हाताऱ्याचा सत्कार घ्यायचं काही काम होतं का? मला मालूम आहे तुम्ही जमिनीवरचे लोकच माणसाला इज्जत देता. हे खुर्चीवाले सर्वे चालू राहते, काम पडलं तर कोणताही पक्ष सोडते. मी तुम्हाला नाही म्हणत संदीप भाऊ, तुमचं जे चालू आहे ते चांगलं आहे, तुमचं सुखादुखात मदत करणारे आहे. आम्हाला नगरसेवक असे पाहिजे भाऊ, गरीबाची कदर करणार, म्हणून तर तुमचं एवढं राज्य चालू आहे. नाही तर इतके दिवस टिकू देत नाहीत लोक. 5 वर्षात तर गेर पाडतात. तुम्ही यायच्या शिक्षण संस्था पाहा ना, जातीयवाद यायच्या संस्थेत एखाद्या गरीबाची पोरगी, भोयाची पोरगी नाही, चांभाराची नाही, शिंप्याची नाही, कुंभाराची नाही, नाव्याची नाही, मग आम्ही काय हजामतात करून मराव तुमच्या? इकून मार वस्तारा, तिकून मार, अजून घेणं कुठं कुठं मारून वस्तारा. आम्ही नाविक नाविक गटिंग बारीक बोला सेना महाराज की, नरहरी सोनार महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत जगनाळे बाबा की, रविदास महाराज की, भोई समाज की, आपल्या बापाची, दारू पिणाऱ्या आपल्या चुलत्याची. मी मनोरंजनातून भंजन केलं. माझ्या माय माऊल्यांनो, मी तुमचं दुःख समजून राहिलो. प्रत्येक बाईजवळ 3-3, 4-4 चॅनल आहेत. व माय हसू नका रे दुश्मन हो, खरे गुन्हेगार तर तुम्ही आहे. तुम्हाला पोरगा लागत होता ना, बसला पैदा करत भच भच भच. तुम्हाला कोणती तकलीफ आहे बे आयत्या बिळाच्या नागोबा? यायला कोणती तकलीफ आहे आई? पैदा करायला बाईलेच तर हा तर ओकेच आहे. कधी म्हणून जाईले ज्या बाईले 2 पोरी आहेत, बुद्धी वापरा. तिच्या बापानी सांगतो, पोराच्या माग लागू नको. एका पोरानं एका पोरीचे 35 तुकडे केले आणि तेही फ्रीज मध्ये ठेवले. बकऱ्याचे तुकडे नाही ठेवत राजा माणूस, एवढा हलकट झाला. एका बाईनं आपल्या नवऱ्याचे 33 तुकडे केले तिसऱ्या दिवशी.
मुलगी काय मुलगा काय, पण आपल्या जोडीदाराचा विचार करा. जोडीदार कसे असले पाहिजे हे लक्षात घ्या माय बहिणींनो. फक्त मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. तुम्ही बाईची जात असल्यावर तुम्हाला इकडे दुर्गा देवीची पूजा करता, माता माईची पूजा करता, तिला 9 साड्या घालता आणि पोरीले हलकट समजता. आज पोराले बायको नाही भेटून राहिली, टक टक पाहते कोणती पोरगी गेली की तू पागल है. बायकाच नाही भेटून राहिले पोर राहिले, पोरीचं शॉर्टेज, मुलीच नाही. आणि आज फेसबुकवर कार्यक्रम चालू आहे माझा, त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. माझा कार्यक्रम माझ्या फेसबुक पेजवर डेली राहतो मी. काल माझ्या कार्यक्रमात 21,000 लोक होते, शिंदेवानीले होतो काल. आणि उद्या ब्रह्मपुरीच्या जवळ पारड गावले आहो. आणि ते कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही. जर मी जास्त घेतले असते तर आतापर्यंत तर माजलो असतो ना. कोण्या पुरीच्या लफड्यात बायको गेल्यावर माणूस, खरं बोल, खरं आहे ना. 7 वर्षाच्या अगोदर बायको गेली पण अजूनही धुयेलच. ओनली सत्यपाल आहो. शेण खायचं काम येऊ नाही दिलं. मा अगोदर बाकीचे महाराज आले जेलमध्ये गेले, चक्की पिसून राहिल्या. त्याचं नाव नाही घेत कारण त्याचे भक्त अजूनही बिन डोक्याची अवल्याद आहे. ते अजूनही म्हणते आमचे बाबा असे नाहीच. मग ने तुझ्या घरी नवीन पीस दे त्याले अजून. कसे बिनडोक लोक आहेत की डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं. समजल्या? दुर्गा माता की, पंढरीनाथ महाराज की, रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुल्यांचा, सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाईचा. म्हणून डोकं जाग्यावर ठेवण्याकरता फेसबुक पेजवर सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा. करोडो लोक आहेत माझ्या युट्यूबवर. फेसबुक पेजवर दररोज लोक ऐकतात. आणि तुमचे आशीर्वाद आहेत. नाही तर बायको गेल्यावर 4-5 वर्षात मरते काका मानो. काय मजाकची गोट आहे काय? ते सीता आहे. रामानं कमी त्रास घेतला काय सीतेले घरी आणायला? बाबू रावणाला काही काम होतं काय? अभे लक्ष्मणाले नेताना तू भरत शत्रुघ्नाले नेता. सीतेले धक्का, सीतेले उचलून न्यायचं काही काम नव्हतं ना. मी काहून सांगून राहिलो हे तुमच्यासाठी बोलतो. त्याच्याजवळ पैसा जास्त झाला, त्याला जुनी बायको बरी नाही वाटत, नवीन पीस पाहिजे. त्याले बायको म्हणजे काही मोटरसायकल वाटते. मी पोट्याईले सांगतो तुम्ही सावधान. एसटी स्टँडवर शाळा सुटली की तुम्ही गडबड करता आणि जाणून कावऱ्यासारखी जागा घेऊन घेते. कौन तर पोरगी बसली पाहिजे, म्हातारीले नाही बसू देत. आणि हे नियत बदल्यासाठी तुकडोजी महाराजाची प्रार्थना आहे. मस्जिद मध्ये काऊन जावं लागते? बुद्ध विहारात काऊन जावं लागते? बुद्धम शरणम गच्छामि, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता माझं परवा कीर्तन झालं मस्जिद मध्ये. आमच्याकडच्या पेपरला आहे लोकमत, सर्व पेपरले आहे. मस्जिद मध्ये माझं भाषण झालं मुसलमानाईनं. आणि मी इच्छाही मुसलमानाईले सांगतो या अवघ्याईले मस्जिद मध्ये बोलवा आणि याईले सांगा नमाज म्हणजे काय. हे अल्लाह अकबर यायले वाटते त्या अकबर राजाचं नाव घेते. मुसलमान अकबर राजाचं नाव नाही घेत. अल्लाह अकबर म्हणजे आपला जसा